नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे छोट्या कांद्यांची भाजी। माझे सर्वच पदार्थ कमी साहित्यात झटपट बनवून तयार होणारे असतात आणि तितकेच चमचमीत आणि तोंडाला चव आणणारे असतात। तर आज पाहूया छोट्या कांद्यांची भाजी। इथं हे छोटे कांदे माझ्या आत्याने मला दिले होते, त्याची सालं काढून असे कट मारून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला कांदे तेलामध्ये 2-3 मिनिटांसाठी फ्राय करून घ्यायचे आहेत। अगदी 2-3 मिनिटच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत, जास्त आपल्याला फ्राय करून घ्यायचे नाहीत। म्हणजे जास्त जर तुम्ही फ्राय केले तर याची सालं वरची निघू शकतात। कट मारलेला आहे आपण कांद्यानं, नाहीतर नुसते कांदे आपल्याला मिळायचेच नाहीत, सालच राहतील। तर अखंड कांदा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे 2-3 मिनिटातच। आता यासाठी मी पेस्ट एक करून घेणार आहे। 2 टोमॅटो, लसूण, आलं, मिरचीची पेस्ट करून घेते। काही मसाल्यांची सुद्धा आपल्याला पावडर मसाल्यांची पाणी घालून पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथं मी 2 चमचे गरम मसाला, 1 चमचा धन्या जिऱ्याची पूड, थोडीशी हळद, लाल तिखट आणि कांदा लसूण तिखट, थोडंसं पाणी घालून आपण ह्याची पेस्ट करून बाजूला ठेवून देऊया। आणि आता करूया भाजीला सुरुवात। कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलं होतं, त्याच्यामध्येच जिरं, मोहरी, हिंग आणि आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। कढीपत्त्याचा आरडाओरडा झाला दंगा की आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे टोमॅटोची पेस्ट। आपण जे 2 टोमॅटो, आलं, लसूण, मिरचीची पेस्ट करून घेतली होती मिक्सरला, ती याच्यामध्ये 1-2 मिनिटांसाठी तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। याला तेल सुटलेलं आहे। आता आपण जे पावडर मसाले पाणी घालून बाजूला ठेवले होते ते याच्यामध्ये घालून घेऊया। आता यालासुद्धा आपल्याला 2-3 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपले मसाले छान शिजले गेले पाहिजेत। तर इथं बघू शकता तुम्ही की या मसाल्यांनासुद्धा छान तेल सुटलेलं आहे। नेहमी भाजी काय करायची, रोज भाजीला काय आपल्या घरी एखाद्या वेळेला भाजी असते नसते, तर अशा वेळेला जर तुमच्याकडे छोटे कांदे असतील तर तुम्ही ही भाजी करू शकता। थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडंसं अगदी मी पाणी घातलेलं आहे। या भाजीमध्ये तुम्हाला कितपत रस पाहिजे, म्हणजे किती पातळ पाहिजे, किती घट्ट पाहिजे, हे तुमच्या अंदाजानं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। आता आपण तेलामध्ये जे परतून घेतलेले कांदे आहेत ते याच्यामध्ये घालून घेते आणि दुसरी उकळी आली की तर आपली झटपट भाजी बनवून तयार होते। चवीनुसार मीठ आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेते, म्हणजे झटपट आपली भाजी इथं बनवून तयार होते। आपल्याला ही भाजी भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत आपण ही भाजी खाऊ शकतो। तर इथं माझी भाजी बनवून तयार आहे। आता एका बाउलमध्ये मी काढून घेते। तर अशा पद्धतीनं एकदम चमचमीत तोंडाला चव आणणारी ही कांद्याची भाजी बनवून तयार होते। तुम्हीसुद्धा करून बघा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या रेसिपींना लाईक करा आणि मस्त रेसिपी बघण्याचा आनंद घ्या। आपल्या सगळेच पदार्थ झटपट बनवून तयार होणारे असतात, त्यामुळं नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।